सगळ्यांना सारखे नियम लावणं शक्य नाही. प्रत्येकाचं शरीर वेगळं, प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी. 34 वय आहे मरण्याचं. 1 वर्षापूर्वी मला अजूनही आठवतंय, 26 वर्षाचा मुलगा दारूच्या आजारामुळे मरण पावला. वाईट वाटलं. आणि हे सगळे जे कोणी मरण पावलेत ना कमी वयामध्ये, ह्यांना आधी वॉर्निंग देण्यात आलेली. असं नाहीये की फर्स्ट आहे. म्हणजे हा देवाने दिलेला आजार नाही, आपण विकत घेतलेला आजार आहे. आणि ह्या आजारात मित्रांनो तुम्ही एकटे जात नाही, सगळा परिवार जातो. आधी दारूसाठी पैसे भरण्यामध्ये आणि नंतर दवाखान्यासाठी पैसे भरण्यामध्ये. सो प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा की दारू पित असताना रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव ठेवा. मला टेन्शन आहे, बायको त्रास देते, बाहेर पैशाचं टेन्शन आहे, हे आहे ते आहे, म्हणून मी दारू पितो. दारूने प्रश्न सुटतात का? दारूने प्रश्न वाढतात. तात्पुरतं त्या रात्री झोप येईल तुम्हाला, पण पुढचं आयुष्यभराची झोप घालवण्याचं काम ती दारू करते. मग कुणी प्यावी, किती प्यावी, कुठली प्यावी, ह्याच्या बाबतीत कुठला असा जनरल नियम सांगणं गरजेचं नाही. पुस्तकानुसार विचारलं तर पिऊच नाही. अल्कोहोल इज अ पॉयझन. पण काही लोक, आणि आजही समाजात जर तुम्ही बघितलं, सरकारने दारू विकायची बंद केलेली नाही जर पॉयझन असलं तरी, कारण त्यांचा रेव्हेन्यू त्यातनंच जन्मतोय. सगळेच लोक दारू पिऊन मारतायत का? तर तेही नाहीये. मग ह्याला जनरलाइज कसं करायचं? सो मी जसं म्हणलं की ह्याला इंडिव्हिज्युअलाइज करायचं. प्रत्येकाने आपल्यासाठी आपला निर्णय घ्यायचा. आपल्याला ते सहन होतंय का नाही हे बघायचं. दारू पिऊन जर त्रासच जास्त होत असेल, हँगओव्हर होत असेल, अजून काहीतरी त्रास, डोकं जड होतंय, दुसऱ्या दिवशी लूज मोशन होत आहेत, पोटात अस्वस्थता होतीये, जळजळ होतंय, नका ना पिऊ राजांनो. मजा म्हणून पिताय, पण ती जर मजा सजा होत असेल तर नका ना पिऊ. तुमचं शरीर ते नाही ऍक्सेप्ट करत आहे. ज्याला ऍक्सेप्ट होतंय त्यांनी प्या. ज्याला कळतंय की माझ्या शरीराला काही होत नाही, माझ्या सगळ्या टेस्ट दर महिन्याला, दर वर्षाला नॉर्मल येत आहेत, माझं सगळं ओके, यू टेक युअर डिसिजन. पण तपासण्या करत राहणं, लिव्हरची काळजी घेणं, कारण आपली शरीर हीच आपली प्रॉपर्टी आहे. आणि आपल्या प्रॉपर्टीवर इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्याच्यासाठी कराव्या लागणाऱ्या तपासण्या, ट्रीटमेंट, ही सगळी त्याच्यासाठीची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ही प्रॉपर्टी देवानी गिफ्ट दिलेली प्रॉपर्टी. सो ह्या प्रॉपर्टीला सोडून आपण बाकी सगळ्या प्रॉपर्टीचं टेन्शन घेऊन ह्या प्रॉपर्टीवर अत्याचार करत राहतो. तर मला असं वाटतंय की दारू पिताना ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे. किती पिताय, काय पिताय, मी जसं म्हणलं, ह्याला कुठला नियम लावून हीच प्या किंवा ही पिऊ नका, नाही. पुस्तकानुसार नाहीच. पण जेव्हा तुम्ही पिताय किंवा ते अनअवॉइडेबल आहे, काही लोकांचं म्हणणं मी नॉर्मल पितो. अरे नॉर्मल नसतंच, नॉर्मल दारू नसतेच. पण तरीही पिताय तर तुमची जाणीव ठेवून प्या, आपल्या तपासण्या करा, आणि आपल्याला जर त्रास होत असेल तर पिऊ नका. कारण तुम्ही आधी बिअर बारचं बिल भरण्यात अर्ध आयुष्य घालवता आणि नंतर दवाखान्याचं बिल भरण्यात अर्ध आयुष्य घालवता. तुमच्या बायकोचं, तुमच्या आईचं, वडिलांचं आयुष्य तुम्ही एकटे दारू पिऊन बर्बाद करून टाकता. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा की काहीही झालं तरी आपल्या शरीराची जाणीव ओळखून, आपल्या शरीराचा अभ्यास करून ते आपल्याला जमतंय की नाही ह्याचा विचार करून त्याच्याकडे जा. आणि बाकी सगळं झाल्यानंतर तर डॉक्टर आहेच आहेत. डॉक्टरांचं कामच आहे की बाबा ह्या आलाय, ह्याचं लिव्हर खराब झालंय, मग लिव्हर बदला, हे करा. इतकं सोपं नाहीये. अर्ध्याच्या वर दवाखाने ह्या दारू पिणाऱ्यांमुळे चाललेत. पण माझी इच्छा आहे की तुम्ही पिऊ नये. मी माझ्या पेशंटला तळतळीने सांगतो की राजा, मी नुकसानीचा सल्ला देतोय की तू दारू पिऊ नको, कारण तू दारू नाही पिलास तर तू निरोगी राहशील, माझ्याकडे येणार नाहीस. आजच्या कलियुगात कुणी नुकसानीचा सल्ला देत नाही. पण आम्ही एवढं जीव तोडून सांगतो की बाबा दारू पिऊ नकोस. त्याच्या मागं मोठं कारण आहे, कारण तो एकटा जुरत नाही, पूर्ण फॅमिली जुरते. त्याच्या मागं त्याची लेकरं, त्याची बायको, त्याचे आई वडील यांनी काय करायचं याचाही विचार करा. आणि प्रत्येक वेळेला दारू पिताना आपल्या फॅमिलीचा, आपल्या लिव्हरचा, आपल्या शरीराचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या. दवाखाने आहेच आहेत, ते चालतच राहणार आहेत. फक्त तुम्ही त्याच्यामध्ये भर घालू नका आणि मृत्यूला 30-35व्या वयात कवटाळू नका. कळकळीची विनंती आहे. थँक्यू.